श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अलक्ष्मी निस्सारण कसं करायचं, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी सूक्ष्म रूपामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वास करत असते, ती अखंड राहावी, निरंतर राहावी. त्यासाठीच हा एकदम सोपा उपाय आहे. घरातील वाद विवाद, भांडण तंटा, मतभेद मिटण्यासाठी किंवा बाधित व्यक्ती जरी घरी आली तरी देखील ती व्यक्ती गेल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. परंतु दिवाळीच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी आवर्जून रात्रीच्या 12 वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे. 12 वाजेपर्यंत घरातील प्रत्येक दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि रात्रीच्या बरोबर 12 वाजता घरातील केरसुणी घेऊन सर्वात मागच्या रूममध्ये, मागच्या भिंतीजवळ कॉर्नरमध्ये जाऊन घरातील मुख्य स्त्रीने जर हा उपाय केला तर अतिउत्तम. परंतु मुख्य स्त्रीला जर काही अडचण असेल तर कोणत्याही व्यक्तीने केला हा उपाय तरी देखील चालतं. केरसुणी सगळ्यात मागच्या रूममध्ये कॉर्नरला जाऊन भिंतीजवळ टेकवायची आहे आणि अशी सरळ न उचलता एका रेषेत आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या उंबरठ्याजवळ आणायची आहे. ही केरसुणी आणत असताना आपल्याला कोणाशीही संवाद साधायचा नाही आहे आणि एकच मंत्र म्हणायचा आहे, अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण. अशा प्रकारे मंत्रजप करत आपल्याला घरातील मेन डोअरच्या उंबरठ्यापर्यंत यायचं आहे आणि मेन डोअरवरती, उंबरठ्यावरती आपल्याला काय करायचं, 5 वेळेस ती केरसुणी आपटायची आणि त्याच्यातील एक फड काढून बाहेर टाकून द्यायचं आहे आणि अलक्ष्मी निस्सारण असं म्हणतच आपल्याला तो फड टाकून द्यायचा आहे. म्हणजे ती एक काडी, झाडूची एक काडी टाकून द्यायची आहे. ठीक आहे. असे केल्याने आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन घरातील लक्ष्मी टिकून राहते आणि घरात कोणत्याही प्रकारची चणचण वाजत नाही पैशांची, किंवा घरातील वादविवाद मिटतात. जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा एखादी बाधित व्यक्ती तुमच्या घरी आली तरी देखील तुम्ही ती व्यक्ती निघून गेल्यानंतर हा उपाय करू शकतात. ठीक आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.